नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र भाग 1 बघतो आहे. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या पहिल्या भागामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर MPSC ने मागील वर्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेत म्हणजेच PYQ ते तुम्हाला सरावासाठी इथे असणार आहेत. या PPT मध्ये किंवा या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 20 प्रश्न एक्सप्लेन करणार आहे, जे आयोगाने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहे. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे आपला योग्य जोड्या जुडवा संबंधी. जोड्या जुडवाचा हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024 ला आलेला प्रश्न आहे. एके ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, अ, ब, क म्हणून काय केले आहे, तर विविध जे काही भाषावार प्रांत रचनेचे आयोग होते त्या आयोगांचे एका ठिकाणी नाव दिलेले आहे आणि ते कधी कधी स्थापन करण्यात आले त्या संबंधी दुसऱ्या बाजूला आपल्याला जोड्या जुडवायच्या आहेत. तर एस के धर आयोग कधीचा आहे, तर 1948 चा आहे. तर जून 48 चा हा आयोग होता. त्यानंतर फजल अली आयोग. फजल अली आयोगाच्या पूर्वी एक आयोग येऊन गेला होता, तो म्हणजे जेव्हीपी समिती. जेव्हीपी समिती कशा संबंधी होती, ही सुद्धा भाषावर प्रांत रचनेच्या संबंधी एक समिती होती, जी काँग्रेस पक्षाने स्थापन केली होती. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पटाभी सीतारामय्या, हे 3 सदस्य यामध्ये होते. समितीचे कोणीही अध्यक्ष नव्हते, म्हणून ही समिती महत्वाची आहे. तर ह्या समितीची स्थापना झालेली आहे डिसेंबर 1948 मध्ये आणि फजल अली आयोग आपल्याला माहिती आहे, हा भाषावार प्रांत रचनेचा सर्वात महत्वाचा आयोग आहे, जो 1953 मध्ये स्थापन झालेला होता आणि पुढे चालून सप्टेंबर 1955 मध्ये अहवाल देण्यात आलेला होता. सप्टेंबर 1955 मध्ये कोणत्या आयोगाने? फजल अली आयोग. फजल अली आयोगामध्ये किती सदस्य होते? 3 सदस्य होते. एक फजल अली होते, याला पाक आयोग सुद्धा म्हणतात, पाक. ठीक आहे. का बरं पाक म्हणत असतील, तर पन्नीकर, फजल अली आणि हे हृदयनाथ कुंजरू अली आणि पन्नीकर असे 3 याच्यामध्ये सदस्य आणि एक अध्यक्ष होते. फजल अली अध्यक्ष होते. 2 सदस्य, एक अध्यक्ष. ठीक आहे. 2, 1 आणि 3. 2, 1, 3 कुठे दिसतंय? पहिलं ऑप्शन माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, की संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच कलमामध्ये, अनुच्छेद म्हणजेच कलम, कलमामध्ये भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल, इंडिया दॅट इज भारत, आणि भारत हा राज्यांचा संघ असेल, असं कलम 1 सांगतं. ठीक आहे. कलम 2 काय सांगतं मग? कलम 2 सांगतं की जे अस्तित्वात नाहीये म्हणजे पूर्वीपासून नसलेले मात्र भारतात समाविष्ट करून घेता येईल अशा स्वरूपाचे जे काही राज्य असतील त्यांना कलम 2 मध्ये, म्हणजे नवीन दाखल करून घेणारे राज्य असेल तर कलम 2 मध्ये, आणि अस्तित्वात असलेल्याच राज्यांची तोडफोड करून किंवा अस्तित्वात असलेल्या राज्यांना पुनर्निर्मिती करण्याचा कलम 3 आहे. आणि ह्या दोन्ही कलमांमुळे म्हणजे 2 आणि 3 ने जे काही आपण करतो आहे, जो काही बदल घडवून आणला जात आहे, ती घटना दुरुस्ती नव्हे असं कलम 4 सांगतं. ठीक आहे. याचं आपण लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलला घेतलं होतं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता त्या लेक्चरला डिटेलमध्ये. अनुच्छेद 1 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे हा आपला. स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी करा. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारण्या अगोदर जवळजवळ 5 ते 6 वेळा आयोगाने हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. राज्यसेवाची पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षाला असो किंवा विविध परीक्षांना हा प्रश्न वारंवार येतो आहे. मग आता वारंवार येणारा जर एखादा घटक असेल तर मग तो आपल्याला कव्हर झाला पाहिजे, म्हणून आपण तो पाठच करून घेतलेला बरा असतो. ठीक आहे. 14 राज्ये जी काही होती ती 1955 मध्ये जेव्हा फजल अली आयोगाने जो काही आपली शिफारस केली, त्यानंतर 1956 पासून जे काही बदल घडत आले त्यासंबंधी आपण लेक्चर घेतला आहे युट्यूबला, ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. तर हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना कधी झाली आहे, तर या राज्याची स्थापना झाली आहे 1970 च्या दरम्यान. त्यानंतर नागालँड आहे 1963 च्या दरम्यान.
ओडिशा अत्यंत महत्वाचं आहे आणि हे आपण 1956 नंतरचे जे काही बदल बघतो ना, त्याच्यामध्ये ओडिशाचं नाव तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मात्र आयोगाच्या एका प्रश्नामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल आणि ह्या प्रश्नामध्ये काय उत्तर होतं, तर 1936 मध्ये या राज्याची स्थापना झालेली आणि हे किती वर्ष झालेले असा काही एक प्रश्न होता. मला आठवतंय, असा एक आयोगाने पूर्व परीक्षेलाच विचारलेला प्रश्न आहे. 1936 मध्ये जर तुम्ही 75 ॲड केले, किती होतात? 6 आणि 5 11. हातचा 1 येईल इथे. 4 8 8 9 10 11. ठीक आहे. 2011 म्हणजे 2011 साली अ, कोणत्या राज्याला 75 वर्षे पूर्ण केली अशा संबंधीचा एक प्रश्न मला आठवतो आहे. असा प्रश्न विचारलेला. त्याचं उत्तर होतं ओडिशा राज्य. म्हणजे ओडिशा राज्याची स्थापना आपल्याला कळते आणि ओडिशा राज्याची स्थापना आहे 1 एप्रिलला. 1 एप्रिल 1936 ला या राज्याची स्थापना झाली आहे आणि तिथे हा उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो 1 एप्रिल. ठीक आहे. त्यामुळे 1936 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची स्थापना कधीची आहे? तर अरुणाचल प्रदेशची आपल्याला स्थापना पाहायला मिळते 1986-87 दरम्यानची. ठीक आहे. मग यानुसार जर आपण क्रम लावला तर सगळ्यात आधी काय येईल? चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे ना आपल्याला. म्हणजे सर्वात आधी कोणतं राज्य स्थापन झालंय? ओडिशा. 1936 मध्ये. ओडिशा म्हणजे क पासून सुरुवात असणारं एकच ऑप्शन आहे. हे उत्तर असणार आहे. त्यानंतर ब म्हणजे 1963 नागालँड, हिमाचल प्रदेश 1970 आणि त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान निवडायचं आहे तुम्हाला. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा हा प्रश्न आहे. धार आयोग म्हणजेच धर आयोग पण म्हणता येईल. दार आयोग असे वेगवेगळे नाव घेतो कधी कधी आयोग. एमपीएससी आयोगाद्वारे जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला नाव विचारले जातील. कधी धर म्हणतील, कधी धार म्हणतील, कधी दार म्हणतील. अशा पद्धतीचं आहे ते. ठीक आहे. तर ह्या आयोगाद्वारे 1948 चा हा आयोग आहे. तर 1948 मध्ये भाषिक प्रादेशिक मागणी ही निरुपयोगी आणि निराधार असल्याचे यांनी म्हटले होते का? हो, हे वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे. भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती करता येणार नाही असं यांनी म्हटलेलं आहे. जेव्हीपी समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्यास प्रस्ताव दिलेला होता का? हो. तर जेव्हीपी समितीतले 2 जे सदस्य आहे म्हणजे एक जे आणि एक व्ही म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांनी काय एक आपलं मत मांडलेलं माहितीये का मुंबईबद्दल? ह्या दोघांच्या मते मुंबई जे आहे ना, ते एक स्वतंत्र राज्य असलं पाहिजे किंवा मुंबई हे एक महाराष्ट्रामध्ये न ठेवता एक काय करता येईल आपल्याला स्वतंत्र म्हणून घोषित करता येईल आणि स्वतंत्र राजकीय त्याचं काय असेल, अस्तित्व असेल. अशा पद्धतीचं जेव्हीपी समितीने म्हटलं होतं. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर होतं आणि ह्या समितीने पुढे जाऊन काय म्हटलं, की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव पण मांडलेला. त्यामुळे हे सुद्धा विधान करेक्ट आहे. त्यानंतर आहे काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य योजना आणली होती का? हो, हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. त्रिराज्य योजना आणलेली होती काँग्रेस कार्यकारिणीने. त्यानंतर 1955 मध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. हे रॉंग आहे. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली असं काहीच झालेलं नाहीये. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना जी काही झालेली आहे 1956 नाही 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी काही स्थापना झालेली आहे आणि याचं उत्तर मला वाटतं इथे ना सेनापती बापट हे नकोय तर प्र के अत्रे हे त्याचे काय होते यांच्या नेतृत्वाखाली हे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. संसदेने प्रजासत्ताक भारताच्या 11व्या वर्षात पारित केलेला बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 हा कायदा 1960 या वर्षाचा कितव्या क्रमांकाचा कायदा होता अशा संबंधीचा राज्यसेवा मुख्य परीक्षेला एक अवघड प्रश्न आलेला आहे. पण इथून पुढे जर याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर भाग किती आहे? 11 क्रमांकाचा कायदा होता. सॉरी भाग नाही. कायदा कितव्या क्रमांकाचा होता? तर त्या वर्षाचा कायदा क्रमांक होता 11. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मेन्स
सप्टेंबर 2022 ला झालेला हा पेपर आहे. त्याच्यातला हा प्रश्न आहे. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या घटकावरती आलेला. काय विचारलंय आपल्याला? तर अ आणि ब इथे 2 विधाने दिलेली आहेत. आता बघू विधानामध्ये काय आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत राज्याचा महासंघ असल्याचा औपचारिक उल्लेख आहे, तसा भारत हा महासंघही नाही आणि दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यासारखा संघराज्यही नाही. भारत हा राज्यांचा महासंघही नाही आणि संघराज्यही नाही. हे असं विधान आपण कुठेतरी वाचलेलं वाटतं. हे आपण बरोबर पकडू. त्यानंतर ब विधानाकडे येऊ आपण. भारत हे एक वेगळ्या प्रकारचे संघीय म्हणजे युनियन अथवा संयुक्त राज्य म्हणजे कंपोझिट स्टेट आहे. त्याने त्यामध्ये संघराज्यात्मक पद्धती असूनही राष्ट्राचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजे हे तत्व जपले आहे. येस, हे बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधान इथे बरोबर. असंच उत्तर आपण द्यायला पाहिजे परीक्षेला असलो की, आणि तेच उत्तर आयोगाने दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नव्हता? अत्यंत सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. 3 सदस्य मी तुम्हाला सांगितले. पाक हा शब्द लक्षात ठेवा. पाक आयोग सुद्धा म्हणायचे. कुंजरू, अली आणि हा पन्नीकर, अली, कुंजरू. कोणता सदस्य नव्हता? पन्नीकर होते का? हो. अली होते, कुंजरू होते आणि हा धर आहे 1948चा धर आयोग. त्याचे सदस्य होते किंवा अध्यक्ष होते. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर मेन्स 2022चा हा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असा उल्लेख असून युनियन या शब्दप्रयोगाद्वारे सूचित करण्यात आले आहे की ए मध्ये एक विधान दिलंय, बी मध्ये एक विधान दिलंय. राज्यांच्या आपापसातील कराराची परिणिती म्हणून संघराज्य अस्तित्वात आलेले नाही. येस, करेक्ट आहे. त्यानंतर भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटक राज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य हे युनियन आहे कारण ते अविध्वंसनीय आहे, म्हणजे त्याला तोडफोड करून वेगळं करता येत नाही. ठीक आहे. म्हणून दोन्ही विधानही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर हे 3 माझं उत्तर असणार आहे. आणि हे दोन्ही विधाने कोणी केलेली आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. बी आर आंबेडकरांनी हे विधान केलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने करेक्ट आहे. जेव्हा संविधान सभेमध्ये जेव्हा काही घटना निर्मितीचं सुरू होतं, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स मध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळेल किंवा तुम्ही हे वाचू शकता की अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असा जेव्हा उल्लेख करण्यात आला ना, तर युनियन या शब्दामध्ये कशा पद्धतीने भारत हा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे हे कशा पद्धतीने बी आर आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्या एक्सप्लेनेशन मधनं हे 2 विधाने घेतलेली आहे आणि हे दोन्ही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आहे 9. राज्य पुनर्रचना आयोग याबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. एएसओ मुख्य परीक्षा 2022चा हा प्रश्न आहे. राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच पाक आयोग. पाक आयोग म्हणजेच कोणता आयोग? तर फजल अली आयोग. ठीक आहे. तर 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती म्हणजे आयोग तयार करण्यात आला का? हो. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते. हे बरोबर आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 रोजी मंजूर झाला असं नाहीये, चुकलंय. आणि राज्य पुनर्रचना अधिनियम कधी झाला आहे? तर 1 एप्रिल 1956 रोजी अंमलात आला. नाही, हे सुद्धा नाही. तर नोव्हेंबरला आलाय. 1 नोव्हेंबर 1956 ला. ठीक आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने चुकीची आहे. ही विधाने चुकीची, ही विधान चुकीचं आहे. ब फक्त माझं उत्तर असणार आहे आणि आपल्याला बरोबर विचारलंय. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तुम्हाला वाटत असेल की इतक्या फास्ट का प्रश्न घेतोय? तर आयोग तुम्हाला पेपरमध्ये ना फक्त 60 मिनिटं असतात आणि या 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात.
आणि तुम्ही जर अशी स्पीड ठेवली नाही तर तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे आपण जास्तीचं न सांगता वायफळ बडबड न करता डायरेक्ट प्रश्नांमध्ये जात असतो आणि आपण प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये झाला. त्याने मराठी भाषिकांचे लगतच्या प्रदेशाचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला काय करण्यास चालना मिळाली का? हो, येस, करेक्ट आहे. सप्टेंबर 1953चा हा नागपूर करार आहे. नागपूर करार अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतरचा आहे ब विधान. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते. येस, हे करेक्ट आहे. नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते का? तर हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतरचं काय आहे विधान? त्यानंतरचं विधान आहे मुख्यमंत्री कोण आहे? वाय बी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 मे 1956 रोजी झाली का? नाही. कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? किंवा मुख्यमंत्री, सॉरी, अध्यक्ष नाही म्हणता येणार. मुख्यमंत्री कोण होते तेव्हा? तर मोरारजी देसाई होते. आणि मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली, माफ करा, अध्यक्षच बोललोय मी पुन्हा, अध्यक्ष म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर आहे एस एम जोशी यांच्या अध्यक्षतेखालील भरलेल्या विविध पक्षांच्या बैठकीत पुणे येथे 6 फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची जी काही स्थापना झालेली आहे ती 6 फेब्रुवारी 1956 मध्येच झालेली आहे. मात्र एस एम जोशी हे त्याचे अध्यक्षपदी नव्हते. तर कोण होते? तर केशवराव जेधे. हे नाव लक्षात घ्या. केशवराव जेधे हे त्याचे अध्यक्ष होते. केशवराव जेधेंचं नाव तुम्ही कशात इतिहासात वाचलं असेल? केशवराव जेधे. जेधे मेन्शन हे जर तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. ए बी हे माझं उत्तर असणार आहे. बिनचूक निवडायचं आहे. ए बी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर अनुच्छेद 2 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे. हो, बरोबर आहे. अनुच्छेद 3 काय आहे? तर भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी व अथवा त्यातील बदलासंबंधी आहे का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. भारतीय संसदेने राज्याचे क्षेत्रफळ, नाव, सीमा यामध्ये केलेले बदल संबंधित राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे का? संसदेने जे काही केलं आहे आणि ते कोण नाकारणार आहे? राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे. असं होईल का? नाही, हे चुकीचं आहे. क चुकीचं आहे. बरोबर निवडायचंय. क कुठे दिसतो? इथे दिसतो, इथे दिसतो. म्हणजे हे दोन्ही गेले. अ तर बरोबर निवडलं होतं, म्हणजे फक्त ब येणार नाही. अ ब हे माझं उत्तर येऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. ठीक आहे. तरी आपण ड हे विधान वाचू. राज्याच्या सीमे संदर्भातील राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे, शिफारशींचे पालन करणे भारतीय संसदेवर राज्य देईल का? संसदेला एखाद्या शिफारशी किंवा शिफारशी देऊ शकते. ठीक आहे. पण शिफारशी जरी देत असले तरी सूचना वगैरे पद्धतीने देता येईल का? नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ओनली ए अँड बी इज माय आन्सर. म्हणजे फक्त अ आणि ब बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे 12. कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2022 हा प्रश्न आहे. पूर्व परीक्षेला आले प्रश्न बघा. तर पूर्व परीक्षेला कशा स्वरूपाचा प्रश्न आहे? कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते का? हो. संसद करू शकते का? हो. कलम 3 नुसार हो. त्यानंतर संसद राज्याच्या सीमा आणि नाव बदलू शकते का? हो. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. हो, हे सुद्धा बरोबर आहे. आता येईल चौथं विधान. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते? बंधनकारक नसते. बंधनकारक नसते. त्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला काय बिनचूक विचारलं म्हणजे बरोबर विचारलेत. ए, बी आणि सी. ए, बी, सी कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 13. महाविदर्भाचे नवीन राज्य स्थापन करावे अशी
कोणत्या आयोगाने शिफारस केली आहे? तर महाविदर्भाची ची जी काही शिफारस आहे किंवा विदर्भाचे एक राज्य असावे, विदर्भाचे राज्य, ठीक आहे. आणि नंतर मग विदर्भाचं एक राज्य, त्यानंतर मुंबईसह एक महाराष्ट्र, अशा पद्धतीची एक शिफारस केलेली आहे. कोणी केलेली आहे? राज्य पुनर्रचना आयोग. 1953 चा राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच फजल अली आयोग. फजल अली आयोग. कोणते आणखी 2 सदस्य होते? कुंजरू होते. हृदयनाथ कुंजरू. त्यानंतर अजून कोण होतं? पन्नीकर. हे 3 सदस्य होते. 1955 मध्ये शिफारसी केल्या. एक राज्य एक भाषा हे तत्व अमान्य केलं. एक राज्य एक भाषा हे तत्व अमान्य केलं. ठीक आहे. हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 14. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? खालील तरतुदी विचारात घ्या. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. येस, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे का? हो. पण नेमका प्रश्न काय विचारतोय ना, प्रश्न इथून सुरू होतो. वरीलपैकी कोणत्या तरतुदी किंवा तरतूद नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ना एकात्मिक स्वरूपाचं जे काही आहे ते शोधून काढायचं आहे. तर एकात्मिक स्वरूपाचं आपण शोधून काढलं तर शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. यस, हे करेक्ट आहे. अधिकारांची विभागणी हे घटक राज्य आणि केंद्र शासन यांच्यामध्ये केलेली आहे का? हो, यांच्यामध्ये केलेली आहे. पण अधिक संघराज्य पद्धतीचं बनलं असतं म्हणताय, तर हे ऑलरेडी आहे ना. म्हणजे अधिक संघराज्य पद्धतीचं हे ब हे विधान येणारच नाही उत्तरामध्ये. ठीक आहे. ब हे विधान उत्तरामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे हे गेलं, हे गेलं. त्यानंतर अ तर आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णय म्हणजे संपूर्ण नकार अधिकार वापरतात. हे काय आहे? तर एकात्मिक स्वरूप आहे. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. हे सुद्धा एकेरी पद्धतीने चालवल्या जात आहे. त्यामुळे हे सुद्धा आहे. ठीक आहे. ए, सी, डी हे माझं उत्तर असणार आहे. आपल्याला प्रश्न विचारताना थोडा एक फिरवून प्रश्न विचारलेला आहे की खालील कोणती तरतूद ही जर नसली तर भारतीय घटक राज्यघटना जी काय आहे ती अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असते. म्हणजे अ, क आणि ड ही जी तरतूद नसती तर अधिक संघराज्य स्वरूपाची बनली असते. संघराज्य स्वरूप म्हणजे अधिकारांची विभागणी. हे जिथे तुम्हाला दिसत असेल तर ते असणार आहे संघराज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 15. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? तर खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर नाही विचारलंय तुम्हाला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा प्रश्न आहे. कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे. चुकीचे विधान. ठीक आहे. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. यस, हे करेक्ट आहे. राज्य निर्मितीच्या वेळेस ना जर तुम्हाला एखाद्या राज्याच्या निर्मितीचं विधेयक मांडायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते. त्यानंतर काय आहे? राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्याच्या विधिमंडळाला आपले विचार मांडावे यासाठी काय दिलेला पाहिजे? वेळ दिला पाहिजे. तर हे विधान करेक्ट आहे. ठीक आहे. संबंधित राज्याच्या विधिमंडळामध्ये आपले विचार मांडता आले पाहिजे. त्यानंतर संसद केवळ विशेष बहुमताने कायदा करून नवीन राज्य स्थापना करू शकते. चूक आहे. साध्या बहुमताने. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. ठीक आहे. नवीन राज्याची स्थापना केवळ आणि केवळ साध्या बहुमताने. तिसरं हे माझं उत्तर असणार आहे. पण चौथं विधान हे आपण वाचून घेऊ. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. येस, हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 16. प्रश्न क्रमांक 16 काय आहे? खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? PSI मुख्य परीक्षा 2019 चा हा प्रश्न आहे. भारतीय संघराज्याच्या घटक राज्याचा भूप्रदेश म्हणजे सीमा संसद साध्या बहुमताने बदलू शकते. येस, बरोबर. संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्या अगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते.
असं म्हणतायत ते. संमती आवश्यक नसणार आहे. ठीक आहे. संमती घेते मात्र आवश्यक असं नाहीये. त्यामुळे हे चुकीचं असणार आहे. बरोबर निवडायचंय. ब कुठे दिसतंय? इथे दिसतंय. त्यामुळे हे गेलं. त्यानंतर कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्याकरिता राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे का? हो. हे सुद्धा आता आपण बघितलं आहे. क सुद्धा उत्तरामध्ये असलं पाहिजे. इथे क दिसत नाही, गेलंय. त्यानंतर राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतींकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे. राज्याच्या नावामध्ये जर तुम्हाला बदल करायचे असेल तर विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतींकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे असं काही नाही. राष्ट्रपती डायरेक्ट करू शकतात. त्यामुळे ए अँड सी हे माझं उत्तर असणार आहे. ड विधान चुकीचं आहे. पुढचा घेऊया प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कंबाईन सी 2019 चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर राज्य निर्वाचन आयोग म्हणजे हे निवडणूक आयोगावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. हा इथे आपल्या टॉपिकचा भाग नाहीये, त्यामुळे हा आपण स्किप करूया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालील विधाने विचारत. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. काय आहे? एस.के. धर म्हणजे दार आयोग. भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला. येस, करेक्ट आहे. 1948 चा धर आयोग. त्यानंतर जेव्हीपी कमिटी 1949 ची. यांनी काय केलं? समितीने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य आहे. आधार यांना सुद्धा अमान्य होता. मात्र हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक म्हणून हा भाषा जो आहे तो मान्य केलेला आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. ओनली बी हे माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे. माफ करा, ओनली बी येणार नाही, कारण आपण काय केलेलं आहे, पहिलं सुद्धा विधान करेक्ट आहे ना, म्हणजे बी अँड सी सॉरी ए अँड बी हे करेक्ट असणार आहे. म्हणजे दोन्ही विधाने करेक्ट आहे. ठीक आहे. हा जेव्हा प्रश्न आलेला ना तेव्हा माझा सुद्धा परीक्षेमध्ये चुकला होता. तर परीक्षेमध्ये चुकण्याचं कारण एकच होतं की आपण काय केलेलं आहे, एस.के. धर आणि जेव्हीपी कमिटी आणि भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केलेला आहे असंच वाचतो. आणि हे सुद्धा हे करेक्ट मारतो आपण. इथे काय म्हटलंय? घटक म्हटलेलं आहे. ठीक आहे. घटक मान्य केला होता का? तर हो, घटक म्हणून मान्य केलेलं आहे, मात्र आधार अमान्य आहे त्यांना. त्यामुळे हे दोन्ही विधाने करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे जेव्हीपी कमिटी कधीची आहे? जेव्हीपी कमिटी आता तुम्हीच सांगा, जेव्हीपी कमिटी कधीची आहे? मधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते? तर मुंबईबाबत एकमत जे तुम्हाला दिसणार ना, तर जेव्हीपी कमिटी 1949 ची. त्यामध्ये मुंबईबाबत एकमत हे 2 व्यक्तींचे होते. ते म्हणजे कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल आणि दुसरे व्यक्ती आहे पंडित नेहरू. ठीक आहे. पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं एकमत कोणत्या बाबींवर होतं? तर मुंबईवरती. तर यांचं काय म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये मुंबई असणार नाही. ठीक आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी असेल. मुंबई हे स्वतंत्र असेल आणि मग काय करता येईल, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 राज्य करायचे. मुंबईला स्वतंत्र ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये ठेवायचं नाही. अशा पद्धतीचं यांचं मत होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण आणि हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे या सिरीज मधला. ठीक आहे. तर या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चा हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 आताच बघितलं आपण, अनुच्छेद 2, 3 आणि 4 काय आहे? 2 मध्ये काय आहे? अस्तित्वात नसलेल्या राज्यांची स्थापना पुनर्रचनेसंबंधी. अस्तित्वात असलेल्या राज्यांची स्थापना पुनर्रचनेसंबंधी कलम आहे 3 आणि 2 आणि 3 ने जे काही बदल झाले ते घटना दुरुस्ती असणार नाही असं कलम 4 म्हणतं. अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना संबंधी आहे. हो, येस, हे करेक्ट आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांच्या तरतुदी प्रदान करते. हे करेक्ट आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. हे विधान चुकीचं आहे. केवळ लोकसभेत नाही तर संसदेत कुठे पण मांडा तुम्ही. संसद. आता संसदेचे 2 सभागृह आहे. एक आहे कोणतं? राज्यसभा आणि एक आहे लोकसभा. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही
सभागृहात मांडले जाऊ शकते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. योग्य निवडायचं आहे. ए अँड बी माझं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या घटकावरती किती एकंदरीत 20 प्रश्न, त्यातला एक प्रश्न निवडणूक आयोगासंबंधी होता. म्हणजे एकंदरीत 19 इथे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे प्रश्न बघूया काय आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्ही. ठीक आहे. अशाच स्वरूपाचे आणखी आपण लेक्चर अपलोड करणार आहोत YouTubeला आणि ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. धन्यवाद.